संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूविरुद्ध लढाईकरता महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यामध्ये अनुकूल असलेली गनिमी काव्याचा वापर करून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला होता आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगदंबा, तुळजा आणि भवानी या तलवारींविषयी इतिहासाला नेहमीच उत्सुकता राहिलेली आहे। ज्या भवानी तलवारीच्या साक्षीने स्वराज्य स्थापन झाले ती तलवार इतिहासातून गायब झाली आहे। तिचे मूळ वर्णन आज ठामपणे कोणाला सांगताही येत नाही। नमस्कार मित्रहो, मी नितीन महाडिक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भवानी तलवार खरंच भवानी मातेने शिवाजी महाराजांना दिली होती का? भवानी तलवार पुढे कुठे गेली आणि आज ती भवानी तलवार आहे तरी कुठे? असे अनेक प्रश्न भवानी तलवारीसोबत जोडले गेलेले आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भवानी मातेने महाराजांना तलवार दिली का असा शोध घेत असताना शिवभारत या काव्याचा आधार मिळतो। सर्वात प्रथम या बखरीमध्ये आणि काव्यामध्ये शिवरायांचे वर्णन करत असताना भवानी तलवारीचा उल्लेख आढळतो। त्यामध्ये असे म्हटले आहे की साक्षात तुळजा भवानी मातेने दर्शन दिले आणि म्हणाली, राजा मी तुझी तलवार होऊन राहिली आहे। या काव्यपंक्तीचा अर्थ भवानी मातेने तलवार दिली असा काढण्यात आला आहे। वास्तविक शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता। अशा काळात वर्णन करत असताना राजाकडे दैवी शक्ती आहे असं मानण्याची गरज देखील असायची। त्यामुळे शत्रूला जबर बसेल असं एक गणित होतं। आपल्या युक्तीने औरंगजेबाच्या तावडीतून पेटाऱ्यातून सुटका करून घेतल्यानंतर महाराजांकडे दैवी शक्ती आहे असे एक अफवा पसरली होती। पण आजच्या काळात या दैवी गोष्टी मान्य करत असताना आपण शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखतो हे आपण समजून घेतलं पाहिजे। शिवरायांनी स्वतःच्या कर्तृत्वाने स्वराज्य स्थापन केले होते। आपण जर शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली आणि या तलवारीमुळे स्वराज्य आलं असं म्हणत असेल तर आपण शिवरायांच्या कर्तृत्वाला कमी लेखतो हे आपण समजून घेतलं पाहिजे। थोडक्यात एका काव्यपंक्तीचा आधार घेऊन जाणीवपूर्वक भवानी मातेने तलवार दिली असं सांगण्यात येते। भवानी तलवार स्वराज्यात कुठून आली याबद्दल वेगवेगळे दाखले दिले जातात। ही तलवार भारतात बनलेली नव्हती तर ती स्पेन, पोर्तुगाल येथे तयार करण्यात आली असे सांगण्यात येत आहे। मग ही तलवार महाराजांकडे कधी आणि कशी आली असा प्रश्न पडतो। तर 7 मार्च 1659 रोजी शिवाजी महाराज कोकण दौऱ्यावर होते। या दरम्यान बांदा नावाच्या बंदरानजीक ओहोटीमध्ये पोर्तुगीजांचे जहाज अडकले होते। या जहाजावर खेम सावंतांनी हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये सावंतांना ही तलवार मिळाली। पोर्तुगीज त्या काळात नजराणा अथवा विक्रीसाठी अशी शस्त्रे आणत असत। ही तलवार त्यापैकी एक असल्याचं सांगण्यात येत आहे। अशी शक्यता सांगितली जाते की जहाजाचा कॅप्टन D.O. फर्नांडिस यांची ती तलवार होती। याबद्दल दुसरा प्रवाद असा देखील आहे की तलवार महाराजांना पोर्तुगीजांकडून थेट मिळाली होती। खेम सावंतांनी ती भेट दिली असेल अशी शक्यता काही इतिहासकार नाकारतात, कारण खेम सावंत स्वराज्याचे हितचिंतक नव्हते, ते आदिलशाहीचे सेवक होते। शरणागती पत्करल्यानंतर महाराजांना त्यांनी तलवार पेश केली असेल देखील, पण इतिहासकार म्हणतात रोमन अंक तसेच ठेवून महाराजांनी ती तलवार वापरली नसती। महाराजांकडे एकूण 3 तलवारी होत्या। अशा तलवारी मुळात शाही तलवारी असत, त्या युद्धात वापरल्या जात नसत। जगदंबा, तुळजा आणि भवानी अशा 3 तलवारींची नावे होती। त्यापैकी शहाजी महाराजांनी दिलेल्या तलवारीचे नाव महाराजांनी तुळजा असे ठेवले होते असे सांगण्यात येत आहे। इतिहासातून भवानी तलवार गायब झाली। 1875 साली इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स ऑफ वेल्स 7वे एडवर्ड भारतात आले होते। तेव्हा कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी त्यांना तुळजा आणि जगदंबा तलवारी भेट दिल्या होत्या। त्या तलवारी आजही इंग्लंडच्या बकिंगहॅम राजवाड्यात असल्याचं सांगण्यात येते। काही काळ या ठिकाणी भवानी तलवार आहे असं सांगून भ्रम पसरण्यात आला होता, पण
भारतीय इतिहासकारांनी स्वतः जाऊन पुष्टी केली की तिथे असलेल्या तलवारींमध्ये भवानी तलवार नाही. इंग्लंडच्या ब्रिटिश म्युझियमच्या बॅरेट यांनी देखील इथे भवानी तलवार नसल्याचे लेखी कळवले होते. मग प्रश्न पडतो, भवानी तलवार गेली कुठे? इतिहासकार म्हणतात, रायगडाच्या पाडाव्यानंतर औरंगजेबाच्या हाती ही तलवार लागली. स्वराज्याच्या मौल्यवान संपत्तीची लूट औरंगजेब यांनी केली होती. शाहू महाराजांची सुटका केल्यानंतर त्यांच्या विवाह प्रसंगी औरंगजेब याने काही वस्तू परत केल्या. भवानी तलवार त्यापैकीच एक होती. शाहू महाराजांकडे ही तलवार आली हे खरे असेल तर आज ती तलवार छत्रपती उदयनराजे यांच्याकडे असायला हवी होती. 1974 मध्ये बाळासाहेब पुरंदरे यांनी शिवसृष्टी भरून त्यात भवानी तलवार ठेवल्याचे सांगितले होते. ती साताऱ्याच्या संस्थानाकडून मिळवण्यात आली होती. मात्र त्या तलवारीवर सरकार राजा शाहू छत्रपती कदीम असा उल्लेख होता. त्यावरून ती भवानी तलवार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. इतिहासातून भवानी तलवार गायब झाली, पण भवानी तलवार आपल्याकडे आहे असे सांगणारे अनेक जण उगवले. भवानी तलवार उत्तरेकडील राजांकडे गेली असा एक दावा केला गेला. इंदूर महू येथे असणारी तलवार भवानी तलवार आहे. छत्रसाल बुंदेल यांना महाराजांनी ही तलवार दिली होती असा दावा इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांनी केला होता. पण या तलवारीचे संशोधन केल्यानंतर त्यावर छत्रसाल सेनापतींचे नाव आढळून आले. आजपर्यंत अनेक दावे प्रतिदावे झाले. भवानी तलवार आपल्याकडे आहे असे सांगणारे देखील आले आणि तलवारीचा शोध घेणारे देखील आले. आज एखाद्या व्यक्तीकडे भवानी तलवार असेलच तर ठामपणे कोणीच ती खरी आहे असे सिद्ध करू शकत नाही, हे देखील खरे आहे. तर मित्रहो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अवश्य कळवा. तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.